बघितलं नाहीये, तरी पण तुम्ही मला खूप 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 ओळखीचे का वाटताय? तुम्ही कधी राहुळात आला होतात का, की घरी आला होतात? राहुल काय आणि घर काय, मला दोन्ही बी सारखंच आहे. 4 भिंती आणि छप्पर म्हणजे राहुल नाही काही, आणि घर बी नाही. हा, पर जिथे शिरल्यावर मनाला शांती मिळते, मनातली समधी भीती पळून जाते. जिथे विश्वासाचा पाया असतोय, मायेची पाखरं असतात आणि प्रेमाचा ओलावा असतोय, ते घर बी रावळावानी आणि राहुल बी घरावानीच असताय बघ. किती सुंदर बोलता तुम्ही. माझे आप्पा पण असेच बोलतात. राहुल म्हणजे आपलं घर आणि विठ्ठल रखुमाई आपले माता पिता. अगं बाई, मी बोलत काय बसले? मी तुमच्यासाठी पाणी आणते. हा, खूप लांबून आलेलं दिसतंय. हे बघा, तुम्हाला बळते मी, उगाच आव्हान नका. पण मी नव्यानेच ओळखायला लागले. एवढे वळ उठूनही आलात? नाही म्हणजे भीती नाही वाटली? परत गेल्यावर मालक काय करतील याची? कसंय मामी, आपण चांगलं काम करत असलो ना की आपसुक भीती जाती आणि बळ येतं. आणि तसं बी दादल्याच्या माग त्रास देण्याचं काम मी नाही करत. काय गए, काय कुसूर कुसूर करतेस? नाही, काही नाही, मालकीणबाईंची विचारपूस करत होते. विचारपूस म्हणजे मालकांची भीती नाही का वाटत असं विचारत होत्या. नाही मामी? नाही नाही, हा तसं नाही. तुम्ही ऐकलं नाही नीट. मी म्हणत होते की ह्या आल्या तशा धाकल्या मालकीणबाई पण आल्या असत्या तर 5 सवाष्णी झाल्या असत्या ना. मग जा बोलवा. तसं बी तुमचं वाड्यावर येणं जाणं असतेच, हाय का नाही? अहो जा, बोलून आणा त्यासनी. नाही नाही, छे वाड्यावर कशाला जाईन मी? आणि उमा माणसाने आता वैर ओढवून घेतलंय, अशात मी जाईन वाड्यावर? छे काहीतरी काय भलतंच नाही हो. काय बघतेस ग? भर उन्हात पावसाची सर पडावी आणि ती डोळ्यात साठवावी तशी बघतेस. एकटक अगे ठकुताई, एवढं काय डोळ्यात साठवतेस ग? मला ठकुताई म्हणालात? अहो मी सखू, माझी भाऊली ठकू. असं बाई, तू बी माझी बावलीच वाटतेस. पण एवढं काय बघतेस ग? तुमचे काजळ, दागिने, मळवट, लुगडं आणि खणाची चोळी. का माहिती नाही, पण तुमच्याकडे बघतच राहावंसं वाटतंय. तुम्ही मला खूप ओळखीचं वाटताय. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठला? अगं ठकुताई, आपलं सकुताई. बघ, मी पंढरीची आहे, म्हणजे तिथंच बाजूला दिंडीरवन आहे. तिथे समजे मला लखुमाई म्हणतात. पंढरीची म्हणजे पंढरपूरची लखुमाई? मग तर तुम्ही विठुरायाला नेहमीच बघत असाल ना? हे बघा, आमच्याकडे पण विठुराय आहे. तू बघा, तू आणि हा सारखेच दिसतात ना? पंढरीचा नाही भेटला ग, म्हणजे पाठी मागूनच बघते ना त्याला. दिसत नाही, तो बी बघत नाही. पर ह्यो तुझ्यासारखाच दिसतो. हो ना, माझ्यासारखाच दिसतो ना, कारण तो माझा सखा आहे. ऐक ना, मी
आपण तुम्हाला लखुमाई म्हणू? हा म्हण की. लखुमाई. आता काय करायचं उमे? मला वाटतं तू मला इथे आणून चूक केली. अहो असं नका म्हणू. उमावंस त्या एवढ्या धीट आहेत की आमच्या शेजारी तुम्हाला बसवून तुमचीही ओटी भरायला मागे पुढे पाहणार नाहीत. आणि जर कोणी हुंकचू केलं ना तर त्याच कशा बरोबर आहेत आणि तुम्ही कशा आदिशक्ती आहात तेच आम्हाला पटवून देतील. अहो मामी, गौराई समोर जरा आनंदाने राहावं. उगाच सारखं तोंडात कारलं धरल्यावानी कशाला राहावं? तेच माझं तोंड दिसतं सगळ्यांना, पोटातली माया दिसत नाही. आता उमावंसांचा नवस राहील म्हणून मला किती वाईट वाटतंय, कळतंय का कुणाला? लखुमाई, मी तुम्हाला निमंत्रण केलं तर चालेल? याल तुम्ही? कसं साजिरे विचारते ग. कुणाच्या मनात नाही म्हणायचं असेल तरी कुणी बी होच म्हणेल. बघा हा, आमंत्रण आणि निमंत्रण यात फरक आहे. हा खरंच किती लढीवाळ आहेस तू सखू. निमंत्रण केलंय म्हटल्यावर यावंच लागेल. अगं ठमे, म्हणून तर आले ना. काय सांगू का, उमाईने 5 सवाष्ण्या सांगितल्या होत्या पण 4च आल्यात. खरं तर मी विठुरायाला सांगितलं होतं की रखुमाईला माझं निमंत्रण दे म्हणून, पण माता चिडले असतील ना. मग बिचारा विठुराया तरी काय करणार. माता चिडक्या पण विठुराया बिचारा काय. का बर माता का चिडल्या असती? माझ्या विठुरायाला ना त्याचे सगळे भक्त या ना त्या कारणासाठी साथ घालत असतात आणि आमचा विठुराया साधा भोळा साथ घालणाऱ्याला प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असतो. मग माऊली तरी काय करणार, तिच्याकडे दुर्लक्ष होत असेल ना, मग ती चिडणारच. विठुराया आमच्या रखुमाई मातेच्या वाटेला येतच नाही. हे समजा तुला कोणी सांगितलं बाई? तुझ्या विठुरायानेच का? हा छे छे, विठुरायाच्या घरातले तक्रारी कधीच कोणाला सांगत नाही. काय ना, तू माझा सखा आहे ना, म्हणून तू न सांगताही मला त्याच्या मनातलं सगळं कळतं. बरं ऐक ना लखुमाई, आपण हे सगळं नंतर बोलूया. तू माझं निमंत्रण घेतलंयस ना, मग चल ना रावळात 5वी सवाष्ण म्हणून. चल तर चल. अगं बया, खरंच की किती अडचणी आल्या, पण सखून उमाईचा संकल्प पुरा केलाच. म्हणाला धरून आणलाय कोण जाणे. आता काय सखू वाटेवरच्या कुणालाही बोलावून आमच्या शेजारी बसवणार आहे का काय? का हे राऊळ आहे
साऱ्यांना मुक्त द्वार आहे. तुझ्या घरी येत नाहीत भामे. आता गप्प राहा आणि म्हण उमेचा संकल्प पुरा होणार म्हणून. या ना उमे, या लखुमाई आपल्या विठुरायाच्या पंढरीच्या आहेत. अगं बाई, मग एवढ्या लांबून या हळदी कुंकवासाठी हिला तुझ्या विठुरायानं पाठवलं का काय? अहो नाही मामी, त्यांची बिचाऱ्यांची विठुरायाशी भेटच झाली नव्हती. त्या स्वतःच आल्यात. एवढ्या लांबून? हवा अंतर नेहमी मनाचं मोजावं. मनानं तुम्ही जवळ असलात का नाही का जमिनीवर किती अंतर आहे हे कुणी बी बघत नाही. आणि या गोड मुलीनं शुद्ध मनानं निमंत्रण दिलं. तितक्या शुद्ध मनानं मी आभी घेतलं. हा, आता त्यामध्ये कुणाला खोट काढायची असेल तर काढावी. पर म्या माझ्या कुंकवासाठी हिता आले बघा. हाय का नाही? काय हो? कसं लाखातलं बोललीस बघ उमे. अगदी गुणाची सवाष्ण मिळाली बघ तुला. पण निघालीस कुठे आणि गावात कुणाकडे? हो, या गावातच नाही काही. आमची भटकंती समधीकडे असती. त्याचं काय आहे, आमच्या गटुड्यात 1760 औषधं असतात. दुखलं खुपलं का लोक आम्हाला साथ घालतात. मग आम्ही धावत जातो आणि त्यांचा इलाज करतो. अजबच उद्योग आहे हा. तुझा नवरा काय वैद्य आहे का? तसं समजा. आमचा कारभारी साऱ्या जगाची चिंता वाहतो. आणि औषध काय फक्त शरीरालाच लागतं वय, मनाला आणि आत्म्याला बी लागतच की. ते म्हणलंच आहे ना व, जगी सर्व सुखी असा कोण आहे. हा, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं तुकोबाराय म्हणतात का नाही? हा, मग तसंच साऱ्यांची दुःख निवारत पायाला भिंगरी लागल्यावर फिरत असतोय माझा कारभारी. अगं बाई, चमत्कारिकच आहे बाई सगळं. काय ग चमत्कारिक? काय जे चांगलं होतं ते पहावं. विठुरायाच्या संगतीनं सत्संग झाला म्हणायचा. उमे, अगं 5 जणी आता सवाष्ण मिळाल्या. तुझा संकल्प पुरा होणार. हो सासूबाई. चल तयारी लागा. चल सखू. या 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 ताई. किती लब्बाडपणा करता ते आत्ता मला कळलं. तुम्ही अगदी कनवाळू, कुणाचा सखा, कुणाची माऊली, कुणाचा बाप, प्रेमाचा उमाळा असलेले. आणि माझी प्रतिमा काय तर कडक, चिडणारी, भांडणारी अशीच ना. आणि ही प्रतिमा तयार कोणी केली? तीही तुम्हीच ना. अगं तसं नाही प्रिये. सखू नाही का म्हणाली की मी कधीही अशी कोणतीही तक्रार केली नाही. तर उंदराला मांजर साक्षी. गैरसमज, निव्वळ गैरसमज. आत्ता त्या विषयावर वाद नको. तुझ्या या रूपातलं कार्य पूर्ण कर आणि ये. ठीक आहे, पण बाकी काही म्हणा, पण आज मान माझाच आहे. आधी गौराईला सारं काही अर्पण केलं जाईल आणि मग आम्हा सुवासिनींना. हा, आणि मग केवळ उपचार म्हणून तुम्हाला. आज
चैत्र गौरीचं हळदी कुंकू आहे म्हटलं. आज सखू सुद्धा तुम्हाला अग्रमान देणार नाही. आज तुम्ही दोडके आणि आम्ही लाडके. असं शक्यच नाही. अगं सखूचा जीव तर विठ्ठलमय झालाय. ती सगळं काही अगोदर तिच्या विठुरायाला अर्पण करते आणि आजही तिचा नेम चुकणार नाही. लागली पैस. हो, तुझ्याशी हरण्यात सुद्धा मला अभिमानच वाटतो. हे बाकी खरंय, कारण यावेळी जिंकणार तर मीच. रामूशेठ, गोदाकाला घेऊन जाऊयाच. अरे ते तुम्ही असल्यावर काय अशक्य म्हणतो मी. पण मालकीनबाई, हे करू का हो? सूचना म्हणतो मी. आता काय? अहो ती म्हातारी लईच खट आहे हो. म्हणजे पारावरून आधीच आपण खात्री करू आणि मग जाऊ किंवा पुढे म्हणतो मी. हा चालेल चालेल, म्हणजे बाकीच्यांसमोर शोभा नको. हे दोघे गोदाला घेऊन जाण्यासाठी आलेत का? बर, फरफटत न्यायचंय. छान, मी होऊ देईन का? विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. अयो मालकीनबाई, अहो चला तेव्हा वाट कसली बघताय म्हणतो मी. आणूया की मधल्या मालकीनबाई न. हो दामूशेठ, मी पण तिचीच वाट बघते. येऊ दे एकदा गोदाकाला. बघा कशी खेचत घेऊन जाते ते. अयो, अहो मग त्या कोण आहे तो? त्या मधल्या मालकीनबाईचं आहेत की हो तिथे. कुठं? सकाळ सकाळी घेऊन आला की काय? हा, हो ती एकलीच आहे. अयो, अहो बघा ना, 5 बायका बसलेल्या दिसतात किंवा समोर म्हणतो मी. हो दामूशेठ, बायकांचं मला नका सांगू. 4च बायका आहेत, 5वी कुठे? 1 2 3 4 आणि 5 किंवा. डोळे तपासून घ्या तुमचे. 4च बायका आहेत, 4. ते बघा, 1 2 3 आणि 4. अयो 5. अयो, असं काय करताय हो तुम्ही? ते मालकीनबाई दिसत नाही की काय हो तुम्हाला? तोच का पिरलाय वाटतं याच. माझं कुठे गेले गोदाका? तुरी देऊन पळाली की काय? नाही म्हणजे वाड्यातून पळाली. हे तर आलीच नाही. रानातून बी दिशा अशी झाली. त्यामुळे मालकांना सांगायला पाहिजे. चला चला जाऊन सांगू. चला चला. अयो, 5 बायका आहेत किंवा बारामती झाली की काय? आता मालकांना जाऊन काय सांगायचं की गोदाका आहेत की नाही? अयो देवा. गोदाबाई पळाल्या तेव्हा तुम्ही काही कलम लावत होतो का अंगणात? आबाई भुयारातून गोदाकडे उगवली आणि तुला दिसली नाही. तुला पारेवर ठेवलं होतं ना रे. पळाली कशी आहे? ठाऊ नाही मालक, विठुरानेच काहीतरी चमत्कार घडवला असेल. मालकाचं खातोस आणि इतुरायचं गुणगण गातोस. इथं समधे नमस्कार चमत्कार या 9 कोट नरोत्तमाची असतात, कळलं? पुन्हा जर बोललास तर जीभ हा सोडून पारावर लटकवेल. नका नका मालक. मालक मला सरळ करा मालक. मला माफ करा मालक. मालक मालक मला माफ करा मालक. मालक मला खाली उतरा मालक. मला माफ करा मालक. काय कुठं घेऊन येणार होत ना? हात हलवून आला तुम्ही. मला गोदाका लई शानी निघाली. अहो तिथे ना रांगणात हळदी कुंकू चालू होतं, पण गोदाका तिथे नव्हतीच. तुरी देऊन पळून गेली दुसरीकडे कुठं तरी. नाही म्हणजे ते मालक ते मधल्या मालकीनबाई हो त्या.
रावळा तो होत्या पण नव्हत्याच होत्या हो त्या नव्हत्या होत्या हो. अरे काय वाहत्या नव्हतं चाललंय तुमचं. वाहत्याचं नव्हतं करून ठेवीन मी तुम्हाला. हो मालक अहो त्या नव्हत्या तिकडं मी सांगते ना याचं डोचकं पिल्लं याला जिथं तिथं बोधाकाच दिसते. बरं नव्हत्या पुढे बोला. तेच तर सांगते. कुठे झाला तुम्ही. गोदा तिथं नव्हती, गंगा पण नव्हती, म्हणजे 5 सवासनी पूर्ण नव्हत्या. तरी बी हळदी कुंकू सुरू होतंय कसं काय. मग आम्ही काय हरभरे खात होती का. तिनं का नाही मोडता घातला. आणि तुम्ही काय वर्णन करायला उलटे आला. काम आम्ही तुम्हाला आता उलट लटकवतो. अयो नको नको उलट नको. वा, केवड्याचा सुगंध मनाला मोहवून टाकतं. गवणा, खरंच याचा सुवास मन प्रसन्न करतो. संपूर्ण चैत्रांगणातील मन प्रसन्न करणारा एक वेगळाच गंध. छानच. आंबे डाळीत हळूच येणारा मिरचीचा तुकडा, आंबट आणि तिखट. वा सखू, सगळं सगळं अगदी अप्रतिम झालंय. देवा अहो तुम्ही पैज जिंकलात की. मुनिवर, अहो सखून मातेच्या आधी तुम्हाला घास भरवला आणि आता हे मातेला सांगायलाच हवं. माते अहो तुम्ही पैज. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचणार नाही मुनिवर. काही काळासाठी आम्ही तो काढून घेतलाय. देवा आता आवाज काढून घ्याल, पण माता परत आल्यावर तेव्हा काय होईल. तुमच्या मनातील भाव सुद्धा पोचले बर का मुनिवर. पण मुनिवर, नवरा बायको तशी पैज लागणं स्वाभाविक आहे. अहो ती काही लढाई नाही. शेवटी गमतीचा सुद्धा भाग असतोच नाही का.